हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। आजच्या व्हिडिओमध्ये मी शिकवणार आहे तुम्हाला क्लास 5चं प्रॉब्लेम सेट नंबर 22। ठीक आहे, या आधीचे प्रॉब्लेम सेट मी घेतलेले आहे, माझ्या चॅनलला जाऊन बघू शकता। ठीक आहे, बघा क्वेश्चन नंबर 1 काय, ॲड 1/8 + 3/4। आपल्याला जे हे फ्रॅक्शन दिले आहे त्यांची काय करायची, ॲडिशन करायचे। ठीक आहे, आता आपण याच्या अगोदरच्या प्रॉब्लेम सेटमध्ये बघितलं होतं की जेव्हा डिनॉमिनेटर सेम असायचं तेव्हा काय करायचं, आपण डायरेक्ट ॲडिशन करायचं। पण आता बघा, इथं डिनॉमिनेटर सेम आहे का, इथं आहे 1/8, इथं आहे 3/4, म्हणजे इथं आहे डिनॉमिनेटर 8 आणि इथं आहे 4, सेम आहे का, नाही। त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला ॲडिशन करायसाठी आधी डिनॉमिनेटर सेम करावं लागेल। बघा मग कसं लिहायचं, द स्मॉलेस्ट कॉमन मल्टिपल कोण आहे, 4चा आणि 8चा। द स्मॉलेस्ट कॉमन मल्टिपल ऑफ 4 and 8 येईल। आता जो 4च्या पण टेबलमध्ये येतो आणि 8च्या टेबलमध्ये येतो। ठीक आहे, मल्टिपल म्हणजेच काय, जो दोघांनाही मल्टिपल असतो किंवा टेबलमध्ये येतो। ठीक आहे, आता कोणता येतो, 4 आणि 8च्या टेबलमध्ये 8 येतो। ठीक आहे, म्हणजेच काय, 8। बघ काय करायचं, सो मेकिंग 8 इज द कॉमन डिनॉमिनेटर फॉर गिवन फ्रॅक्शन। आता आपण जे फ्रॅक्शन दिलेलं आहे त्याचा काय करू, 8 हा कॉमन डिनॉमिनेटर करू। बघा 1/8 प्लस, आता हा 8 ऑलरेडी आहे, पण आता समोरचा बघा 3/4 आहे। ह्या 4ला काय करायचं, आपल्याला 8 करायचं आहे, म्हणजे 4ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करावं लागेल, 4 2 जा 8। आता इथं जर 2 ने केला तर न्यूमरेटरला पण काय करायचं, सेम नंबरने मल्टिप्लाय करायचं। ठीक आहे, आता याला सॉल्व करू, 1/8 प्लस, बघा 3 2 जा 6 आणि 4 2 जा 8। बघा आता डिनॉमिनेटर सेम आलं, आपण डायरेक्ट ॲडिशन करू शकतो। काय करायची, न्यूमरेटरची ॲडिशन अपॉन 8 ॲज इट इज, एकदा लिहायचा। 1 + 6 7/8, हे झालं आपलं फ्रॅक्शनचं ॲन्सर। ठीक आहे, अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे। बघा मग, बघा सेकंड नंबर काय दिला आहे, 2/21 + 3/7। आपल्याला यांची ॲडिशन करायची आहे, डिनॉमिनेटर सेम आहे का, नाही। बघा इथं 21 दिलं आहे, इथं 7 दिलं आहे, तर स्मॉलेस्ट कॉमन मल्टिपल ऑफ 21 and 7 काय येईल, बघा 7च्या टेबलमध्ये 21 येते, 7 3 जा 21, म्हणजे कॉमन मल्टिपल कोणता येईल आपला, 21। सो मेकिंग 21 इज द कॉमन डिनॉमिनेटर ऑफ गिवन फ्रॅक्शन। आपण या दोघांनाही 21 करू शकतो, हा तर ऑलरेडी आहे, याला करू शकतो आपण। ठीक आहे, बघा काय येईल, 2/21 प्लस 3/7। आता 7ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं तर 21 येते, 3ने। ठीक आहे, आता जर इथं डिनॉमिनेटरला 3ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला पण सेम नंबरने मल्टिप्लाय करायचं। बघा 2/21 प्लस 3 3 जा 9, 7 3 जा 21। बघा जे झालं डिनॉमिनेटर सेम, म्हणजेच 21 एकदा लिहायचं। 2 + 9 याची काय करायची, न्यूमरेटरची ॲडिशन, 2 + 9 11/21 झालं आन्सर। ठीक आहे, बघा थर्ड नंबर काय, 2/5 + 1/3। द स्मॉलेस्ट कॉमन मल्टिपल ऑफ 5 and 3। डिनॉमिनेटर काय दिलं आहे, 5 आणि 3, त्याचा स्मॉलेस्ट मल्टिपल बघायचं आपल्याला। असा नंबर बघायचा की जो 5ने पण डिव्हिजिबल आहे आणि 3ने पण। ठीक आहे, कोणता येईल, बघा कोणता येईल, 15। ठीक आहे, जो 5च्या पण टेबलमध्ये येतो आणि 3च्या पण टेबलमध्ये येतो। ठीक आहे, बघा काय येईल, सो मेकिंग 50 इज कॉमन डिनॉमिनेटर। ठीक आहे, काय येईल बघ, 2/5, आता या 5ला पण आपल्याला काय करायचं आहे, 15 करायचं आहे, प्लस 1/3 मल्टिप्लाय। आता 5ला कितीने कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं तर 15 येते, 5 3 जा 15। जर इथं 3ने केला तर न्यूमरेटरला पण सेम नंबरने करायचं, 3ने। 3 मल्टिप्लाय बाय कोणता नंबर घेतला तर 15 येईल, 3 5चा। जर इथं 5ने केलं तर न्यूमरेटरला पण 5ने, 2 3 जा 6, 5 3 जा 15 प्लस 1 5 जा 5, 3 5 जा 15। काय डिनॉमिनेटर सेम झाले, म्हणजे 6 + 5/3
15. काय येईल आन्सर 6 + 5 11/50. ठीक आहे. बघा 4 नंबर काय 2/7 + 1/2. ठीक आहे. आता बघा डिनॉमिनेटर काय 7 आणि 2 आहे, त्याचा कॉमन मल्टिपल शोधूया आधी. 7 आणि 2. बघा 7च्या आणि 2च्या टेबलमध्ये असा कोणता नंबर आहे की जो दोन्ही टेबलमध्ये येतो. ठीक आहे. 7 × 7 7 × 14 आणि 2च्या पण टेबलमध्ये 40 येतो. 2 × 7 = 14. ठीक आहे. म्हणजे कोणता नंबर येईल तर 40. ठीक आहे. आता काय करावं लागेल आपल्याला डिनॉमिनेटर सेम. सो मेकिंग 14 is the common denominator of given fraction. ठीक आहे. काय फ्रॅक्शन दिलं आहे 2/7 मल्टिप्लाय प्लस 1/2 मल्टिप्लाय. तर 7ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं तर 14 येते. 7 × 2 = 14. जर डिनॉमिनेटरला 2 ने केलं मल्टिप्लाय तर न्यूमरेटरला पण 2 ने करायचं. ठीक आहे. आता 2ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं की 14 येते. 7 जर इथं 7 ने केलं तर इथं पण 7. ठीक आहे. 2 × 4 7 × 14 प्लस 1 × 7 7 आणि 2 × 7 40. डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजेच न्यूमरेटरची ॲडिशन अपॉन 14. 4 + 7 काय येईल 11/40. हे झालं आपलं आन्सर. बघा 3/9 + 3/5. आता डिनॉमिनेटर काय 9 आणि 5 दिलेलं आहे, त्याचं कॉमन मल्टिपल काढून घेऊया. काय असेल 9 आणि 5चं कॉमन मल्टिपल, जर नंबर 9च्या पण टेबलमध्ये येतो आणि 5च्या मध्ये येतो. काय येईल 45. ठीक आहे. 9 × 5 = 45 आणि 5 × 9 = 45. ठीक आहे. चला आता सेम करूया आपण. डिनॉमिनेटर 3/9 मल्टिप्लाय मधात प्लसची साईन 3/5 मल्टिप्लाय 9ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं तर 45 येते. 9 5 जर डिनॉमिनेटरला 5 ने मल्टिप्लाय केला तर न्यूमरेटरला पण 5. इथं काय येईल 5 × 9. जर इथं 9 ने केलं तर इथं पण नाही. ठीक आहे. 3 5 = 15/9 5 = 45 प्लस 3 9 = 27 5 9 = 44. काय करायचे याचे ॲडिशन 15 + 27/45. साईन 15 + 27ची ॲडिशन केली तर 42/45 जर आपला आन्सर. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 2 काय दिलेलं आहे सबट्रॅक्ट 3/10 - 1/20. ठीक आहे. आता बघा डिनॉमिनेटर इथं काय दिलेलं आहे 10 आहे, इथं 20 दिलेलं आहे. आता ह्या 10ला आपण 20 करू शकतो कारण काय आहे मल्टिपल आहे. ठीक आहे. म्हणजे बघा कसं करायचं 20 इज अ मल्टिपल ऑफ 10. सो काय करावं लागेल आपल्याला 3/10. तर 10ला 20 करायसाठी काय करावं लागेल इथं मायनस साईन आहे म्हणून मायनस साईन 1/20. 10ला 20 करायसाठी काय करावं लागेल मल्टिप्लाय बाय 2. 10 × 2 = 20. जर डिनॉमिनेटरला 2 ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला पण 2 ने मल्टिप्लाय करायचं. 3 × 2 = 6. 10 × 2 = 20 मायनस 1/20. आलं डिनॉमिनेटर सेम 6. आता इथं आधी क्वेश्चन नंबर 1मध्ये ॲडिशन सांगितली होती, लक्ष देऊन करायचं. क्वेश्चन नंबर 2मध्ये काय सांगितलेलं आहे सबट्रॅक्शन म्हणजेच -1/20. काय 6 - 1 5/20. हे झालं आपलं आन्सर. ठीक आहे. सेकंड नंबर बघा काय दिलेलं आहे 3/4 - 1/2. बघा आता इथं पण काय आहे 2 कोणाचं मल्टिपल आहे 4चा मल्टिपल कोणते 2. काय मग 4 इज अ मल्टिपल ऑफ 2. सो काय येईल बघ 3/4 - 1/2. आता ह्या 2ला आपल्याला 4मध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणजे कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करावं लागेल 2 × 2 = 4. जर 2ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 4 येते. इथं जर 2 ने केलं तर इथं पण 2 ने करायचं. 3/4 याचं काही 1 × 2 2 2 × 2 = 4. आलं डिनॉमिनेटर सेम म्हणजेच काय न्यूमरेटरची सबट्रॅक्शन 3 - 2/4. 3 - 2 1/4. हे झालं आपलं
आन्सर. बघा थर्ड नंबर काय 6/14 - 2/7. ठीक आहे. आता 14 कशाचा मल्टिपल आहे 7चा आहे. ठीक आहे. 14 इज अ मल्टिपल ऑफ 7. सो काय येईल 6/14 काय ठेवायचं, हे जे फ्रॅक्शन आहे ते ॲज इट इज ठेवायचं. 2/7. आता 7ला आपल्याला 14मध्ये कन्वर्ट करायचं आहे. का बरं, कारण आपण काय करत आहे डिनॉमिनेटर सेम करत आहे. ठीक आहे. तर 7ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं तर 14 येईल. 7 × 2 = 14. जर इथं 2ने केलं तर न्यूमरेटरला पण 2ने करावं लागेल. चला सॉल्व करूया. 6/14 - 2 × 4 आणि 7 × 2 = 14. चला सबट्रॅक्शन करूया. आले डिनॉमिनेटर सेम, म्हणजेच काही 6 - 4/14. 6 - 4 2/14. हे झालं आपलं फायनल आन्सर. ठीक आहे. बघा 4 नंबर काय दिलेलं आहे 4/6 - 3/5. ठीक आहे. आता बघा इथं कोणी कोणाचा मल्टिपल आहे का नाही, तर काय करावं लागेल आपल्याला स्मॉलेस्ट कॉमन मल्टिपल काढावं लागेल. ठीक आहे. म्हणजेच काय येईल स्मॉलेस्ट कॉमन मल्टिपल. याचा मिनिंग काय असतो, जो दोघांनाही मल्टिपल आहे म्हणजे दोघांच्याही टेबलमध्ये येतो किंवा डिव्हिजिबल होतो. ठीक आहे. ऑफ 6 and 5 इज कोणता येईल बघा, जो 6च्या टेबलमध्ये येतो आणि 5च्या टेबलमध्ये येतो. बघा 6 × 5 = 30 आणि 5 × 6 = 30, म्हणजेच काय 30 इज अ कॉमन मल्टिपल. ठीक आहे. बघा आता सॉल्व कसं करायचं, जसं आपण ॲडिशनचं केलं होतं सेम तसंच करायचं, फक्त मधामध्ये मायनस आहे. ठीक आहे. तर 6ला किती कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं की 30 येते 5ने. 6 × 5 = 30. जर इथं 5ने केलं तर इथं पण कितीने करावं लागेल मला 5नेच करावं लागेल. 5ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं की 30 येईल 6ने. इथं 6ने केलं तर इथं पण 4 × 5 = 20, 6 × 5 = 30 मायनस 3 × 6 = 18 आणि 5 × 6 = 30. याची काय करायची सबट्रॅक्शन 20 - 18 आणि डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजेच एकदा 20 - 80 2/30. हे झालं आपलं फायनल आन्सर. ठीक आहे. बघा 5 नंबर काय दिलेला आहे 2/7 - 1/4. तर बघा इथं पण कोणी कोणाचा मल्टिपल आहे का नाही, मग काय करायचं स्मॉलेस्ट मल्टिपल शोधूया आपण. स्मॉलेस्ट कॉमन मल्टिपल ऑफ 7 and 4. बघा जो 7च्या पण टेबलमध्ये येतो आणि 4च्या पण टेबल येतो. ठीक आहे. बघा बघा 14, 21 आहे का टेबलमध्ये नाही, पण 28 आहे. दोघांच्या टेबलमध्ये 28 आहे, म्हणजेच काही कॉमन मल्टिपल कोणता येईल 28 इज 28. ठीक आहे. तर 2/7 मल्टिप्लाय मायनस 1/4. इथं पण मल्टिप्लिकेशन करायचे. 7ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं की 28 येते 4ने. 7 × 4 = 28. जर इथं 4ने केलं तर न्यूमरेटरला पण 4ने. तर इथं 4 मल्टिप्लाय बाय कोणत्या नंबरने करावं लागेल 7ने. ठीक आहे. जर इथं 7ने केलं तर इथं पण 7ने. चला सॉल्व करा. 2 × 4 = 8, 7 × 4 = 28 मायनस 1 मल्टिप्लाय बाय 7 7, 4 मल्टिप्लाय बाय 7 28. काय येईल सबट्रॅक्शन 8 - 7/28. 8 - 7 काय येईल 1/20. जर आपलं फायनल आन्सर. अशा प्रकारे मी इथे प्रॉब्लेम सेट नंबर 22 कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.